हो ते घेतलं, सर्व घेतलं तिकडचं, पूर्ण व्हिडिओ काढलेला आहे. अरे बशीर भाई कुठे आहे? सांगा. आमचा यूट्यूब चॅनल आहे, याच्यामध्ये आम्ही माहिती विचारत आहोत. सर्व निघतंय, चला काय हरकत नाही. तर आपले गावरानी गुऱ्हाळ कशा पद्धतीने चालू आहे याची आम्हाला थोडीशी माहिती मिळेल का? मी बोलत आहे ना. हां. बरोबर. नाही हे माझ्याकडं 86 गावरान आणि त्या गावरान ऊसापासून हा गूळ तयार करतोय आम्ही. याला आम्ही जे भेंडी असते गावरान भेंडी केमिकल न वापरता गावरान भेंडी. हां शुद्ध आणि गावरान ओरिजिनल गूळ करण्यासाठी भेंडीचा उपयोग घेतो. आणि गावरान गुळ असल्यामुळं आम्हाला मार्केटला मोंड्याला इकडे तिकडे जाण्याची काही आवश्यकता पडली नाही. बरोबर. गाडीवरच आमचा पूर्ण माल सेल होतो. आता जर विचार केला ह्या घडीला तर आमच्याकडं स्टॉक हा विषयच नाही आहे. जागेवरच आमचा माल विकतोय. आणि चहा आपल्या साखरेची चहा बनवत आपण त्याच पद्धतीने गुळाची चहा बनवायची. चहा अजिबात फुटत नाही. अच्छा. आता आम्ही तुमचा 1 किलो गूळ घेतलेला आहे आणि एक पाकाची बॉटल पण घेतलेली आहे. त्याची चव वगैरे टेस्ट वगैरे बघून आम्ही पुन्हा परत तुमच्याकडे येऊ. जर आणि चांगली चव वगैरे वाटली तर आम्ही तुमचं मार्केटमध्ये पण तुमचं प्रसार करू. आणि वारंवार ते गिराईक परत यायला लागले. वारंवार गिराईक येत आहेत का? वारंवार यायला लागले. कारण आजकाल शहरामधल्या लोकांना या गुळाची काही माहिती नाही असते. त्यांना फक्त साखर कारखाना माहीत असतो, साखर कारखान्यातून साखर कशी येते ते माहीत असतं. पण अशा पद्धतीने गूळ तयार होतो हे आपण तुमच्या मार्फत बघत आहोत. शहरातून दररोजचे आमचे गिराईक आता शहरातलेच तयार झालेत, ग्रामीण भागातले शहरात. अच्छा. आणि वारंवार आम्हाला सांगतात गुळाची क्वालिटी चांगली आहे, चहा फुटत नाही आहे. आता आम्हाला रिस्पॉन्स मिळायला लागला आहे आता. अच्छा. आणि याच्यापेक्षाही पुढच्या वर्षी आम्ही आणखी सुधारून चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करण्याचा प्रयत्न करू. चालेल. तुम्हाला भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.